नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलवरती. सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस आणि मराठी हा खूपच जास्त कार्यक्रम रंगत आहे व यात आपला छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरोडे हा सुद्धा आपल्याला आग लावताना दिसते. बिग बॉसच्या घरात दिसत आहे आणि आपण घनश्याम दरोडे यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. या संपूर्ण नाव घनश्याम दत्तात्रय दरोडे असे आहे व हे शोगंदा जिल्हा अहमदनगर येथून बिलॉंग करतात. ते आता 22 वर्षाचे झाले आहे. घनश्याम दरोडे यांच्या प्रवेशाबद्दल सांगायचे झाले तर प्रवेशा म्हणजे जे एक अभिनेता आणि राजकीय समालोचन आहे. ही नॅशनॅलिटीने भारतीय तर रिलिजनने एक हिंदू आहे. घनश्याम दरोडे आपल्या शालेय शिक्षण आश्रमशाळा गारगाव मधून पूर्ण केले. यानंतर त्यांनी विद्यालयाचे शिक्षण महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा मधून पूर्ण केले आहे. घनश्याम दरोडे 2018 पासून आपल्या कलेची सुरुवात केली. यावर्षी मी येतोय छोटा पुढारी मराठी चित्रपटामध्ये आपले पदार्पण केले होते व या चित्रपटातून घनश्याम दरोडे चांगलीच ओळख मिळाली आहे. यावेळी छोटा पुढारीचे वर्ष फक्त 16 वर्ष होते. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना मराठी मनोरंजनात उद्देशात ओळख मिळू लागली व आता घनश्याम दरोडेला त्यांच्या अभिनयासोबतच राजकारणातही चांगलीच जाण आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या विरोधात राहुल जगताप यांच्यासोबत प्रचार केला होता व घनश्याम दरोडेंना राजकारणामध्ये एक वेगळीच वळण मिळाली आहे. आणि आता 2024 मध्ये घनश्याम दरोडे यांनी रितेश देशमुख यांच्या बिग बॉस मराठी सीझन 5 च्या घरात भाग घेतला आहे. बिग बॉस मध्ये छोटा पुढारीच्या सहभागा केलेल्या प्रेक्षकांमध्ये त्याची दुय्यमता आणि लोकप्रियता आणखीनच वाढली आहे. घनश्याम दरोडे यांना शेतकरी कुटुंब ते अभिनेता आणि राजकीय भाष्यकार असा प्रवास सुरू झाला व त्यांचे जिद्द आणि अष्टपैलू उदाहरण हे आपल्याला प्रेरणादायी ठरते. तर मित्रांनो, तुम्ही बिग बॉस मराठी 5 च्या घरामध्ये छोटा पुजारी घनश्याम दरोडेला सपोर्ट करत आहे की नाही हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तसे इंटरेस्टिंग नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मग धन्यवाद.